सिमिलर सर्ट्स किंवा त्याला लाईक सर्ट्स म्हणतो आपण, किंवा अनलाईक सर्ट्स, अशा दोन या ठिकाणी आपल्याला माहिती घ्यायची आहे. तर सुरुवातीला आपण या ठिकाणी लाईक सर्ट्स और सिमिलर सर्ट्स. लाईक सर्ट्स और सिमिलर सर्ट्स. ओके, सजातीय करणी म्हणतो आपण याला. तर कशाला म्हणायचं ठिकाणी लाईक सर्ट्स, कारण का लाईक सर्ट्स जोपर्यंत असणार नाही तोपर्यंत आपल्या ठिकाणी पुढचे ऑपरेशन्स या ठिकाणी कळणार नाही. म्हणून आपल्या ठिकाणी लाईक सर्ट्स कळणं फार महत्त्वाचं आहे. जर लाईक सर्ट असतील तरच ॲडिशन आणि सबट्रॅक्शन हे दोन ऑपरेशन घडतात, आणि आता हे दोन ऑपरेशन घडत नाहीत आहे. ओके, म्हणून लाईक सर्ट्स आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर इफ p nth root a and q nth root a जर असं असेल, ओके, if p and q are any non-zero real numbers, ओके, नॉन-झिरो रिअल नंबर्स असतील कोणते, p and q, ओके, आपला काय घेतलं नाही, देन p nth root a and q nth root a are called like surds or similar surds. तर काय म्हणतात लागला, लाईक सर्ट्स और सिमिलर सजातीय करणी अशा ठिकाणी आपण त्याला म्हणू शकतो. ओके, नो प्रॉब्लेम. तर याच्याबद्दल एक्झाम्पल जर आपण पाहिले, समजा नंबर 1, वर्गमुळात 3 अँड वर्गमुळात 7 नाही होऊ शकत. तिथं पण आपल्या ठिकाणी 3च घ्यावं लागतात. तर या ठिकाणी यांची किंमत दोघांची पण 2च आहे, इथं पण 2च आहे, अँड याची किंमत 3, इथं पण याची किंमत 3. कंपॅरिझन पाहिलं तर ह्या एकमेकाच्या काय ठिकाणी लाईक सर्ट्स आहेत. समजा आपण दुसरं एक्झाम्पल पाहिलं, 7 इन रूट 5 कॉमा -9 इन रूट 5. ओके, असं असेल तर या ठिकाणी चालते, एकमेकाचे लाईक सर्ट्स आहेत, नो प्रॉब्लेम. कसं का, या ठिकाणी n पाहिला तर 2 आहे अँड a पाहिला तर 5 आहे. इथं पण n इज इक्वल टू 2 आहे अँड a इज इक्वल टू 5 आहे. आपला पुढचा p आणि q यांच्याशी आपल्या काही या ठिकाणी घेतलेलं नाही आहे. ओके, तर त्यासाठी म्हणून इट इज लाईक सर्ट्स. ओके, हे आपण काय या ठिकाणी लाईक सर्ट्स सजातीय करणी आहे. फक्त काय चेक करायची, ऑर्डर ऑफ द सर्ट्स इक्वल असली पाहिजे अँड रॅडिकल नंबर्स हा इक्वल असला पाहिजे. तर त्यावेळेस आपला काय त्या ठिकाणी बोथ आर सर्ट्स आर लाईक सर्ट्स. या दोन्ही करणी एकमेकाच्या काय असणार ठिकाणी सजातीय करणी असणार आहेत असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येते किंवा पाहता येते. तर अशा याची आपण थोडक्यात पाहिले की लाईक सर्ट्स. तर लाईक सर्ट्स मध्ये काय असला पाहिजे ठिकाणी n म्हणजे ठिकाणी ऑर्डर ऑफ द सर्ट्स हे इक्वल असायला पाहिजे. त्यानंतर त्याचा रॅडिकल नंबर्स म्हणजे मधली जी काही करणीस्थ संख्या आहे ती संख्या काय असायला पाहिजे, इक्वल असायला पाहिजे. तर त्यावेळेस या ठिकाणी आपल्याला काय म्हणतात या ठिकाणी त्यांना लाईक सर्ट्स अशा ठिकाणी थोडक्यात आपला म्हणता येते. ओके, नाव असे भरपूर उदाहरणे ठिकाणी आपल्याला करता येतात. लाईक सर्ट्स आहेत ना ठिकाणी पाहता पण येते. त्यानंतर आपण सिम्पलेस्ट फॉर्म पण घेतल्यानंतर
बरेच वेळेस कळते किती लाईक सर्ट्स आहे का नाही. अनलाईक सर्ट्स विजातीय करणे. तर विजातीय करणे कशाला म्हणायचं की ज्यांचे लेटर पी nth रूट ए असेल अँड क्यू nth रूट बी असेल किंवा पॉवर ऑर्डर सेम आहे मात्र रॅडिकल नंबर वेगळे आहेत किंवा ऑर्डर डिफरंट आहे रॅडिकल्स नंबर सेम आहे. ओके आर अनलाईक सर्ट्स अशा ठिकाणी आपल्याला थोडक्यात म्हणता येते विजातीय करणी. अशा ठिकाणी आपल्याला थोडक्यात ह्याला एक्सप्लेनेशन्स करता येते. जर उदाहरण पाहिलं आपण इन रूट 3 कॉमा इन रूट 7 या ठिकाणी यांची किंमत 2 आहे, ए ची किंमत 3 आहे. इथं यांची किंमत 2 आहे मात्र ए ची किंमत 7 आहे. हे दोन्ही कॉलम इक्वल नाही आहे. ओके म्हणून अंडर रूट 3 कॉमा अंडर रूट 7 आर आपला जर लाईक सर्ट्स याचे असतील तर एन आणि ए पहिली सर्ट्स आहे एन आणि ए त्याचे इक्वल यायला पाहिजे. दुसऱ्याचे पण जे पहिल्याचे आले तेच दुसऱ्याचे येत असतील तरच ते काय होतात लाईक सर्ट होतात. ज्यामध्ये एक जरी डिफरंट आला तर ते अनलाईक सर्ट्स होतात. म्हणून इथं यांची किंमत 2 आहे, ए ची किंमत 3 आहे. इथं यांची किंमत 2 आहे मात्र ए ची किंमत 7 आली म्हणून एकमेकाचे काय होतील लाईक्स अनलाईक सर्ट्स होतील. विजातीय करणे काय आपल्याकडे विजातीय करणे या ठिकाणी आपला पाहायला भेटते. त्यानंतर जर आपण पाहिलं समजा एखाद्या वेळेस ऑर्डर सेम आहे सॉरी ऑर्डर डिफरंट आहे इन स्क्वेअर रूट 6 मायनस असेल किंवा मायनस इथे 7 काला आपण अँड इन क्यूब रूट 6 ओके. तर या ठिकाणी पाहिलं आपण तर एनची आणि फक्त ए ची किंमत चेक करायची. एनची इथं 2 आहे अँड ए ची 6 आहे. इथं एनची 3 आहे अँड ए ची 6 आहे. इथं काय n2 a6 n3 आणि a6 म्हणजे त्या ठिकाणी ऑर्डर चेंज व्हायला. जर असं जरी होत असेल तर हे सुद्धा काय झालं एकमेकांचे अनलाईक टर्म ओके किंवा अनलाईक सर्ट्स अशा ठिकाणी म्हणता येते. अँड कॉमा 3 in cube root 6 are unlike surds to each other. एकमेकाचे काय ठिकाणी अनलाईक सर्ट्स आहेत विजातीय करणी असं म्हणता येते. ओके केव्हा त्याची ऑर्डर म्हणजे कोड आपलं त्याचं क्रम म्हणतो. ओके इथं काय नाही म्हणजे 2 असताना आपण प्रिलियर स्क्वेअरचा सिम्बॉल असल्यामुळं क्यूब रूट असला तर 3 येतो, फोर्थ रूट असला तर 4 आहे. त्या ठिकाणी ते तारीख आपल्याला पाहता येतो. म्हणजे तर हे दोघांचं इक्वल आलं पाहिजे एन आणि ए अँड एन आणि ए दोघांचं पण इक्वल आलं पाहिजे तरच लाईक होतात. त्याच्यामध्ये एक जरी चेंज झाला तर ते एकमेकाचे काय ठिकाणी अनलाईक होतात. ओके म्हणजे विजातीय करणी होतात. तर अशा प्रकारचं आपण 2 गोष्टी या ठिकाणी समजून पाहिलेल्या आहेत. कोणते लाईक सर्ट्स अँड अनलाईक सर्ट्स. ओके सजातीय करणी अँड विजातीय करणे असं या ठिकाणी आपण थोडक्यात माहिती यांच्या ठिकाणी घेतलेली आहे.
आता बघूया सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ सर्ट्स. सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ सर्ट्स करणीचे स्वरूप. तर आता इकडे क्वेश्चन घेतला या ठिकाणी आपण. राईट द फॉलोइंग सर्ट्स आर इन simplest form. Okay. खालील करणी सरळ रूपात लिहा. असा क्वेश्चन तयार केला या ठिकाणी आपण. खालील सर्ट्स तयार केल्या ठिकाणी आपला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये या ठिकाणी लिहायचे आहे. ओके. तर एक्झाम्पल पाहिलं या ठिकाणी आपला इन स्क्वेअर रूट 18 आहे समजा. तर याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये ठिकाणी आपल्याला काढायचं आहे. तर सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये म्हणजे काय, याचा होईल तेवढा रूट जो आहे तो बाहेर काढणं फक्त. ओके. त्याचा वर्गमूळ काय आहे त्याला फोल्ड करायचे, होईल तेवढं त्याचा सिम्पलेस्ट फॉर्म करणं. जसं आपण फ्रॅक्शन मध्ये पाहतो. आता फ्रॅक्शन मध्ये कसं पाहतो आपण, समजा 4/6 आहे तर याचा सिम्पलेस्ट फॉर्म घेतो आपण. कसा घेतो, याची मसळ काढतो. 2 2 4 2 3 6. ओके. म्हणजे काय ठिकाणी 2/3 म्हणजे 2/3 म्हणजे 4/6 इज इक्वल टू 2/3 म्हणजे 2/3 इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ 4/6. म्हणजे काय केलेलं आपण रिड्यूस केलो. काय केलं ठिकाणी आपण त्याला रिड्यूस केलो. म्हणजे त्याचं होईल तेवढं त्याचा भाग कमी करण्यासाठी आपण प्रयत्न केला. म्हणून त्याचप्रमाणे सर्ट्स मध्ये जे आहे अशाच रूपामध्ये काय करायचं, त्याला जास्तीत जास्त होईल तेवढा त्याचा रूट इथे जसं प्रकारचा आपण डिव्हिजन करून सेम काढून त्याला रिड्यूस करण्याचा प्रयत्न केला. इथं पण या ठिकाणी त्याचा रूट काढून जे काय ऑर्डर असेल 2 ची 3 ची क्यूब रूट स्क्वेअर रूट जे काय, आता हे स्क्वेअर रूट आहे असं काही पूर्ण वर्ग संख्यामध्ये याची रूपांतर होते का पाहायचं या 18चं. त्याच्यामुळे त्याचा वर्गमूळ या ठिकाणी बाहेर आला पाहिजे. तर आपल्याला काढून बघूया या 18ला असं येतो या ठिकाणी 9 गुणिले 2. ओके. 9 2 18. कारण आपल्याकडे परफेक्ट स्क्वेअर नंबर आहेत. कोणते कोणते आहेत, 1 4 9 16 25. ओके. त्यानंतर 49 त्यानंतर 64 वगैरे वगैरे वगैरे. किंवा क्यूब रूटचे पाहिलं तर क्यूब रूटचे पण आहेत 1 8 27. ओके. 64 125 वगैरे वगैरे. याच्या पुढे तुम्हाला माहित आहे. तर यांच्यामध्ये कुठं रूपांतर होते का, जर 3 ची ऑर्डर आली तर, जर 2 ची ऑर्डर आली तर स्क्वेअर रूट मध्ये परफेक्ट स्क्वेअर नंबर मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत असेल तर करायचा निश्चितपणे, त्याच्यामध्ये काही अडचण नाही. आता या ठिकाणी आपण 9 चे स्क्वेअर रूट बाहेर या ठिकाणी येते. किती आलं बाहेर, 3 आलं. ओके. हा स्क्वेअर रूटला स्क्वेअर रूट. जर हा 9 चा वर्गमूळ बाहेर आला तर मध्ये किती राहिला या ठिकाणी, फक्त 2 राहिला. ओके. इट इज अ सिम्पलेस्ट फॉर्म. म्हणजे या ठिकाणी इन रूट 18 इज इक्वल टू 3 इंटू इन स्क्वेअर रूट 2. म्हणजे अशा प्रकारचा या ठिकाणी अर्थ निघत असतो. आपण याला अशा प्रकारचा काढू शकतो. किंवा इन रूट 8 आहे फक्त. ओके. वर्गमुळात 8 आहे तर काय करणार याचं, ओके, सोल्युशन मध्ये 8 या 8 ला फोल्ड करूया आपण 4 इंटू 2. ओके. तर काय होते मग या ठिकाणी, ह्या 4 चं स्क्वेअर रूट जे आहे ते या ठिकाणी बाहेर निघते. किती आलं रूट बाहेर 2 आणि वर्गमुळात पण 2. म्हणून या ठिकाणी इन स्क्वेअर रूट 8 इज इक्वल टू इन रूट 2. अशा ठिकाणी आपला 2 इंटू रूट 2 अशा ठिकाणी आपल्याला पाहता येते. असे भरपूर उदाहरण या ठिकाणी आपल्याला तयार करता येतात किंवा पाहता पण येतात. त्याची माहिती पण या ठिकाणी आपल्याला थोडक्यात घेता येते.
समजा मायनस इन रूट स्क्वेअर रूट 1000 आहे समजा, तर 1000ला सुद्धा एखाद्या परफेक्ट स्क्वेअर नंबरमध्ये आपल्याला मांडता येते काय ठिकाणी आपण पाहूया. ओके, सोल्युशन मायनस 1000. ओके, मायनस या 1000ला मी 100 इंटू 10 करतो, चालते का हो? तर या 100चा स्क्वेअर रूट ठिकाणी बाहेर निघतो, किती येते 10 आणि वर्गमूळ सुद्धा 10. असं या ठिकाणी त्याचं सिम्पलेस्ट फॉर्म किंवा मिक्सड सर्ट्स आहे, प्युअर सर्ट्स आहे, त्याच्यामध्ये आपण मिक्सड फॉर्म या ठिकाणी तयार केलेला आहे. आता एखादी आपण क्यूब रूटमध्ये पाहिलं समजा, इन क्यूब रूट क्यूब रूटच्याच फॉर्ममध्ये असणारी संख्या एखादी असणार आहे ती 16 घेतला आपण समजा, सोपी संख्या. ओके, तर याला क्यूब रूटमध्ये कन्वर्ट करायचं. एखादी परफेक्ट क्यूब नंबर या ठिकाणी आपल्याला पाहता येते का बघायचं. इन क्यूब रूट 16 आहे, म्हणजे इन क्यूब रूट या 16ला 8 इंटू 2 करतो मी, कारण का 8 ही परफेक्ट क्यूब नंबर आहे. म्हणजे मग या 8चा क्यूब रूट बाहेर आला 2 इन क्यूब रूट, म्हणजे हे 2. तर अशा प्रकारच्या ठिकाणी पाहता येते. तर 2 इंटू म्हणजेच द क्यूब रूट ऑफ 16 इज इक्वल टू 2 इन क्यूब रूट 2. म्हणजे परफेक्ट तर नाही काढतोय ना, मात्र आपल्याला त्याचं सिम्पलेस्ट फॉर्म या ठिकाणी निश्चितपणे घेता येतो. तर अशा प्रकारच्या आपण त्या एखाद्या परफेक्ट क्यूब 3ची ऑर्डर असेल तर क्यूब रूट, 4ची असेल तर 4, म्हणजे 2ची असेल तर 2, परफेक्ट स्क्वेअर नंबरमध्ये त्याला कन्वर्ट करण्याच्या ठिकाणी प्रयत्न करायचा ठिकाणी आपला. ओके, म्हणजे एक एक्झाम्पल ठिकाणी आपण घेऊया. समजा 3 इन स्क्वेअर रूट स्क्वेअर रूट 27 तर ह्याला आपण सोल्युशनमध्ये घेतलं 3 इन स्क्वेअर रूट 27. आता ह्या 27ला एखाद्या परफेक्ट स्क्वेअर नंबरमध्ये कन्वर्ट करता येते का ते आपल्याला कधी पाहूया. त्याला करता येते 9 इंटू 3, म्हणजे परफेक्ट स्क्वेअर नंबरमध्ये आपण, कारण का त्याची ऑर्डर 2ची आहे, तर आपण त्याचं स्क्वेअर रूट काढावं लागेल. मग 3 हा 9चा स्क्वेअर रूट आला बाहेर 3 अँड स्क्वेअर रूटमध्ये राहिला 3. ओके, 3 इंटू 3 9. ओके, आणि हे 3. तर अशा प्रकारच्या ठिकाणी आपल्याला पाहता येते 3 इंटू इन स्क्वेअर रूट 27 इज इक्वल टू 9 इंटू इन स्क्वेअर रूट 3. म्हणजे हे झाले सिम्पलेस्ट फॉर्म. त्यानंतर -2 इन क्यूब रूट इन क्यूब रूट 250 असं आहे समजा. तर काय होतं याचं सोल्युशनमध्ये -2 इन क्यूब रूट 250. तर -2 इन क्यूब रूट याला आपण 125 गुणिले 2 असे ठिकाणी लिहिता येते. 125 गुणिले 2 म्हणजे 250, 125 अधिक 125. मग -2 इन 2 म्हणजे यांचा 125चा क्यूब रूट किती आला ठिकाणी 5 इन रूट क्यूब रूट 2 राहिला. मग 5 दोन्ही -10 इन क्यूब रूट 2. तर अशा प्रकारे आपला थोडक्यात स्टडी करता येते. देअरफॉर -2 इन क्यूब रूट 250 इज इक्वल टू -10 इन क्यूब रूट. हे झाला सिम्पलेस्ट फॉर्म. याला म्हणायचं सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ द गिवन सर्ट्स. ओके, म्हणजे दिलेल्या सर्ट्स दिलेल्या करणीच्या ठिकाणी आपला सिम्पलेस्ट फॉर्म या ठिकाणी करता आलं पाहिजे, म्हणून आपण काय केलं या ठिकाणी त्याचं सिम्पलेस्ट फॉर्म ठिकाणी केलेलं आहे. तर याच्यावरती आपण थोडक्यात काही उदाहरण देऊ.
होमवर्क राहिला आपलं फक्त नंबर 1 सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आपल्या ठिकाणी काढायचं आहे इन स्क्वेअर रूट टेबल 7 नंतर मायनस इन स्क्वेअर रूट 32 मायनस इन क्यूब रूट 128 त्यानंतर मायनस इन क्यूब रूट 81 त्यानंतर स्क्वेअर रूट 18 त्यानंतर मायनस 4 इन स्क्वेअर रूट 50 त्यानंतर 3 इन स्क्वेअर रूट 98 नंतर 4/7 इन क्यूब रूट 32 नंतर मायनस 2/5 इन स्क्वेअर रूट 200 मायनस 11 इन क्यूब रूट 40 तर अशा पद्धतीने 10 गणित फक्त तुम्हाला ठिकाणी करायचे आहे बाकीच काही अडचण नाही आहे एवढेच 10 गणित तुमच्यासाठी भरपूर झालेले आहे ओके उद्या आपण पाहूया कंपॅरिझन ऑफ सर्ट्स म्हणजे तासिकेमध्ये आजच्या तासिकेमध्ये आपण फक्त एवढ्याच गोष्टी ठिकाणी पाहिलेल्या आहेत ओके धन्यवाद